आई आई हा 2 अक्षरी शब्द, पण त्यात सगळं ब्रह्मांड साठवलेलं आहे. आईचं महात्म्य गाताना कवी यशवंताने हेच म्हटलेलं आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. या कवितेत हीच महती वर्णिलेली आहे. आशय तोच, आविष्कार वेगळा. आईचं मन किती थोर असतं, किती पराकोटीचा त्याग करू शकतं, याची महती या कवितेतून आल्याशिवाय राहणार नाही. मन हेलावणारी, काळजाचा ठाव घेणारी अशी कविता आहे. या कवितेचं शीर्षक आहे आईचं काळीज. ऐका. अमृतरूपी वात्सल्याची आज सांगतो कथा, अश्रूनीही भिजली आहे आईची गाथा. असाच होता पुत्र लाडका एका मातेचा, तरुण होता छंद लागला त्याला प्रीतीचा. प्रीतीसाठी रोज घेतल्या किती आणा शपथा, अश्रूनीही भिजली आहे आईची गाथा. थोरा घरची पोर असे ती तिला न त्याचे मोल, थोरा घरची पोर असे ती तिला न त्याचे मोल. तरुण वेडा उदास झाला प्रीती जाईल फौज, कळेन त्याला काय करावे मनी झुरता झुरता. अश्रूनीही भिजली आहे आईची गाथा. प्रेमा वाचून जगू कसा मी शून्य दिशा दाही, सांग प्रिये तुझ काय हवे ते वाहीन मी पायी. सर्वस्वाचे दान करीन मी प्रिये तुझ्या करिता, अश्रूनीही भिजली आहे आईची गाथा. प्रिया बोलली हसून गाली शब्द नको व्यर्थ, माझ्यासाठी त्यागाची तू करशील का शर्थ. तुझ्या आईचे काळीज आणून देशील का आता, अश्रूनीही भिजली आहे आईची गाथा. प्रेमासाठी पिसाट झाला खेवून अफवा, प्रेमासाठी पिसाट झाला खेवून अफवा. मला ना त्या प्रेमळ आहे ना, त्या मुलासाठी, त्या वेड्या मुलासाठी काय केलं असेल असं तुम्हाला वाटतं? या ठिकाणी आईच्या प्रेमाची, त्यागाची खरी कसोटी तुम्हाला कळेल, महती कळेल. तिनं आपलं काळीज काढून त्या मुलाला दिलं. पुत्रासाठी खुळ्या आईने अर्पिले प्राण, काळीज घेऊन धावत सुटला त्याला न त्याची जाण. पण ठेच लागली काळीज पडले वाटेवर जाता, अश्रूनीही भिजली आहे आईची गाथा. मुलानो त्या स्थितीत ते आईचं हळवं काळीज काय बोललं माहितीये? गहीवर लेले काळीज बोले दाटून आला गळा, दुखावले का कुठे लागले, दुखावले का कुठे लागले, फुंकर घालू तुला. सर्व झाले मनात त्याच्या मातृबोल ऐकता, अश्रूनीही भिजली आहे आईची गाथा. पुरी हुंदका फुटला त्याच्या कोसळला खाली, सारे असूनी वनवासी मी दुःख मला जाळी. आई 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 म्हणू कुणा मी, कोण मला त्राता, अश्रूनीही भिजली आहे आईची गाथा. अगाध महिमा आईचा या तिला नसे उपमा, हृदय मंदिरी जपून ठेवा आईची प्रतिमा. अमृतरूपी वात्सल्याची इथे संपली कथा, अश्रूनी ही भिजली आहे आईची गाथा. चंदन, ए चंदन, अगं अशी का बसली? चल ना. अगं कविता ऐकून फार भारावलेली दिसते. खरंच का?
आईसारखं दैवत नाही. कष्ट करावे तिनंच, खस्ता खाव्या तिनंच. सुमन, काय सांगू, माझी म्हणजे फार लाड करते ग. अगं, इतके हौस, इतके लाड करणार तुझी आई, आम्हाला दाखव ना. माझ्या आईला बघायचंय. हो, मग उद्या रविवार आहे, उद्या सकाळीच या. हा का? आज संध्याकाळी आलं तर नाही चालायचं? संध्याकाळी संध्याकाळी संध्याकाळची माझ्याही भेटू शकणार नाही. तुम्ही सकाळी या ना. आणि एक सांगू, माझी आई तुम्हा सर्वांच्या आईपेक्षा वेगळी आहे. शालूबाई, अगं सकाळ जर तब्येत बरी नाही म्हणते, मालकाला सांगून बारी कॅन्सल करायला लावूया का? सुट्टी घेऊया एक दिवस. बोलाव का मालका? अरे बाबा, बोलवायचा प्रश्नच नाही. यो बघितलं का पुस्तकाचा कसा ढीक पडलाय तो. पोरगी कॉलेजात जाते, खर्च वाढलाय. अरे बाबा तात्याराव, आईला कधी सुट्टी नसतेच. सुट्टी रजा देऊया. नको नको, रजा नको द्यायला. माझ्या पुरेला लई शिकवायचे, वकिली करायचे ते. म्हणजे ते येल बी म्हणते. म्हणजे तिला आपल्या वडिला कोर्टात जायला लागल, काळा डागला घालून येऊ राहणार. घंटी झाली त्याला का पूर्ण लवकर चल बाई. काय बाई चंदन, काय ठरलं तुझं? अगं आज मालकाला काहीतरी नक्की सांगायला पाहिजे. तो तरी अंगावर असं किती दिवस पैसे देणार? अशानं सगळ्यांच्याच पोटाला एक दिवस चिमटा बसतात. तात्याराव, आज सांगा मालकांना, म्हणावं मी बोर्डावर उभी राहायला तयार आहे. आणि तुझं कॉलेज? तात्याराव, जन्मभर ज्या साथीदारांनी माझ्या आईला साथ केली त्यांना मी अशी वाऱ्यावर सोडणार नाही. एकाला 10 कुटुंब जगली पाहिजे. हातावरची बोट आहेत तुमची. याच्यापेक्षा माझं शिक्षण काय महत्वाचं नाही. शाबास पुढे शाबास. पण हे तात्याराव, कॉलेजात गेल्यापासून माझा नाचाचा सराव तुटलाय. मला जर नाचाचा सराव करायला पाहिजे. तू काय काळजी करतेस? चला चला चला. कसल्या सांगण्याची? अगे सालाबाद प्रमाणे औंधा बी सामना भरणार आहे. सवाल जबाबाचं. सवाल सभा? वे, अरे
असाल तुझी आई लई तुरशीनं उतरायची बोल. सगळे रक्त काय करायचो खरंच की जवळ आहे का जवळ नव्या कापडाला खोंब भरायला लागले का झाले. बाया 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 केवढं फाटलंय हे. अगं तर बघ की चांगली बरं फाटले. हळू बोलल्या. काय काय नाही तुम्ही काळजी करू नका. काय हळू एक करा जरा इकडे पाय हळू खाली वर करा बघू माझ्यावरती. शाबास शाबास. खाली घ्या सरळ करा परत सरळ करा सरळ करा. फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास. काय नाही वरती थोडं. व्हेरी गुड व्हेरी गुड. किती खालवर खालवर करताय तपासताय का ड्रिल घेताय. ड्रिल घेताय. सिस्टर आय डोंट थिंक देयर इज एनीथिंग सिरियस. But I'm sure there is no fracture. Thanks God. Doctor, may God bless you. Thanks. आपल्याला बरं आहे असं समजलं की प्रत्येक पेशंट असा डॉक्टरला ब्लेस करतं. हा तुम्हाला इंग्रजी येतं वाटतं. A little. अहो डॉक्टर हे शिकलेली आहे. मॅट्रिक पास झाल्यावर कॉलेजात जात होती पण मध्ये तिची आई गेली आणि तिला कॉलेज सोडावं लागलं आणि आमचा फड चालवावा लागला. असं तर अहो हिनं कॉलेज सोडलं नसतं तर आमच्या फडाचा फार इस्कूट झाला असता बघा. तात्याराव का बसा की किती आघळ पघळ बोलायचं हे. गे आपली माहिती दिली सगळी. कशाला त्यावर त्याला का थिसिस लिहायचे. चंदन तुमच्या पायाला जखम फार मोठी झाली आहे. मला वाटतं स्टिचेस आर मस्ट. देन गो अहेड सर. थँक्यू. काय म्हणलं ग. टाके घालायचे म्हणतात. सिस्टर आपला पेशंट फार कोऑपरेटिव्ह आहे. तुम्ही तयारी करा. मंडळी तुम्ही सगळे बाहेर. चला बाहेर चला. का तुम्ही असं करा तुम्ही बाहेर जा आणि ड्रिल चालू करा. घाबरायचं नाही बरं का. आणि डॉक्टर टाके जरा हळू घाला. घाबरू नका. त्यांना सुद्धा समजायचे नाही. चला. जखमाला 8 तरी टाका पडत्या. 8 टाकं पडतील होय. तर केवढी होती. नाही वाटत. भीती कशाला बाळको. आपल्यासारख्या डॉक्टरच्या हातात केस केल्यावर. बाप रे आता आम्हाला भीती वाटायला लागली बुवा. का हो. का हो काय केस आम्ही घेतली आहे खरी आणि नाही बरं वाटलं तर. काळजी नका करू आम्ही गोड मानून घेऊ. खरं मग एवढं माझ्या पायाला लागले मी हा तरी केले का. हे मात्र खरं. आता हे काय केलं. बोलता बोलता चकवलं आणि इंजेक्शन दिलं होय. बघा तुमच्या हा पाय बधीर व्हायला लागला ना मला सांगा. डॉक्टर डॉक्टर हे सगळं जड वाटायला लागले. व्हेरी गुड. काय व्हेरी गुड. अहो मला मुंग्या आल्यासारखं होऊन माझा सगळा पाय बधीर वाटतोय. असं नाही. हा. अरे 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 काय कळलं. काय काही कळलं नाही ना. नाही. अहो तुमच्या पायाला चक्क चिमटा काढला आता. असले कसले चिमटे घेता न कळणारे. अहो कळणारे चिमटे काढले तेव्हा मला टाके कसे टाकता येतील. असं पण टाकेही असेच घाला न कळणारे. बरं बरं तुम्ही बोलू नका नाहीतर माझा टाका चुकेल. हेच काय. चंदना अगं ये चंदना. अगं कुठं ध्यान आहे तुझं. काय चंदना बाय काय म्हणते तुझा पाय. बाकी काही म्हणत आता डॉक्टर चांगले भेटले बाई. वा डॉक्टर चांगलाच आहे. बघितली मी चांगला हिरो दिसतो हिरो. मी दिसण्याबद्दल नाही म्हणाले त्यांच्या हातगुणाबद्दल बोलले. आम्ही दिसल्याच म्हणतोय की अरे इंग्लंडात पास होऊन आलाय
दवाखान्यात पेशंटला बसायला जागा तर नसती. केवढा मोठा नावलौकिक मिळवला एवढं तरुण वयात. तरुण वयात? मग काय नावलौकिक म्हातारपणी मिळवायचं असतो? तो मिळत असतो गुणावर. तेवढे मला 6 टाके पडले, पण बाई मला जरा सुद्धा कळलं नाही. मला बी कळलं नाही. काय काय डाक्टर काय टाक घालतात? अगं दाबरानं पोत शिवल्या का कथाकच टाक घालतात. जनावर वराडल्यासारखे माणसं वराडतात. बाळतीन बाई बी एवढी पुरे पुरे फार पुढे वर्णन नको. चाल तुझ्या नशिबानं चांगला गावला डाक्टर ग. आता आपण टाका करायला जाऊ नये का? तेव्हा नीट बघ बरं का त्याच्याकडे कसा दिसतो देखना ना राजबिंडा. चल चल आहेत आहेत. या 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 राम राम. निरखून बघ बर का. आता काय काय म्हणजे काय कुजबूज काय चालली आहे? काही नाही तिला म्हणलं डॉक्टर बघ कशा दिसते म्हणजे आता जखम किती लवकर भरली. काय तब्येत काय म्हणते आता? आता बरं वाटतंय. ते काही विचारू नका. मागे तुमचा हात लागलाय जे तो काय खोटं सांगतोय काय? किती लवकर गुण आला तुला. हो आज टाके काढायचे लक्षात आहे ना? हो चल चल चल. हो तुम्ही कुठे चला. टाका काढाय टाके यांचे काढायचे. टाक्याकडेच बस. नाही हळू फार त्रास होतो काय? नाही. बसायचं शाबास. बघू काय काय झालं ते. मग रात्रीची झोप वगैरे लागते की नाही? झोप? झोपेचं काय विचारूच नका. दिवसा रात्री सारखी गुंगीतच. हो पापणा सुद्धा उचलत नाही. नाही म्हटलं हा गुण औषधाचा की तुमचा? काही आमचा काही औषधाचा. काही नाही जरा वाईट मध्येच खोकला आला. तुमचं चालू द्या. काय म्हणत होता? खरंच बाई कसली गुंगी हो. सारखी झोपत होते. काय कळतच नव्हतं. एक तुमचा दवाखाना, तुम्ही आणि एक एवढंच दिसत होतं मला. आम्ही दिसत होतो तोपर्यंत ठीक आहे. ही सुई कुठून आणलीत मध्ये? चला असंच त्या दिवशी मला बोलण्यात गाफील ठेवलं आणि सुई खुपसून मोकळं झालं. कळलं पण नाही. आता सुद्धा टाके काढले कळलं का? अगं बाई खरंच की हो. किती हात हलका हो तुमचा. असंच एखाद्याला बोलतं ठेवून काम करण्याची हातोटी दिसते तुमची. मग काय वाटलं काय? आता सगळे टाके काढून टाकले. काही पत्ता लागला का? बरोबर आहे डॉक्टर साहेब. अहो असतो एखाद्याचा हात गुण. टाक कवा घातलं कवा काढलं पत्त्याच लागत नाही. काय तोल गेला म्हणता? पडले असते तर पडाल कशा? मी यायला सांगायला. इथं तोल गेला म्हणून तुम्ही सावरलं. आणखीन कुठे तोल गेला तर तुम्ही येणार सावरायला? नाही साहेब आपण म्हणाल तर हवं तिथं आणि हवं तेव्हा आम्ही यायला तयार आहे. खरं म्हणता? कुठं वाटतं? आत्ताच कुठं घेऊन सोडायला जातो तुम्हाला. असं पण लोक काय म्हणतील? लोक म्हणतील की हा डॉक्टर आपल्या पेशंटची किती किती काळजी घेतो. बरोबर आहे. पण ही का लोकांची काळजी करते? ते जाऊ दे. तुमच्या त्या गाडीला डबडं जोडलेलं आहे ना? नाही काढून टाकलं मी. मग मी कुठं बसायचं? तुम्ही या मागून. चला. हात लागले तिच्या पायाला दुखत असेल. नाही आता येत नाही. चलतो घेत. बरोबर आहे. घरी कुणीतरी वाट बघत असेल नाही? नाही तसं कोणी वाट बघणार नाही घरी. वडील आहेत पण ते बराच वेळ बाहेर असतात जनसेवा करत. हा आता वाट बघत असेलच तर आमचं घर वाट बघत असेल. घर वाट बघते? तर तुमच्यासारखं कोणीतरी यावं म्हणून. चला काहीतरी तुमचं. खरंच. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. हा म्हणतो आमचा पेशंट. तुमचा पेशंट ना? तुमचा पेशंट 4 दिवसात अगदी ठणठणीत बरा होईल. अरे वा मग काय हरकत नाही. नमस्कार.
बरी दिसते 8:30 वाजून गेले चल लवकर वाजू दे वाजून येते आणि ते डॉक्टर वाट बघून निघून गेले म्हणजे मग वा जातील कसे निवांत म्हणून सांगितले जाऊ सावकाश तू म्हणजे एक बाई असेल एखाद्याचा अंत बघतीस अगे ती वाटेकडे डोळे लावून बसला असेल चल चल लवकर हे गाणं तिथं मग चल छे 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 बाई भारीच गडबड हं, चला तर धरू का नको कशी दिसते बरी दिसते वाईच लांगाडते अरे या 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 तुमचीच वाट बघत होतो मी हं? काय किती उशीर केला म्हणजे काय तुम्हीच तर म्हणाला होतात 9च्या पुढे निवांत या म्हणून ते खरं म्हणा अहो चांगलाच घोटाळा झाला घोटाळा कसला अहो असं काय करता आज रविवार ना हा. संध्याकाळी आमचा दवाखाना बंद असतो आणि आम्ही आपल्याला बोलवलं मग काय झटक्यात येऊन स्वतः दवाखाना उघडावा लागला आणि आमच्यासाठी वाट बघत बसावं लागलं अहो तरी मी सांगत होतो बाई लवकर अटक डॉक्टर साहेब वाट बघून निघून जातील वा वा निघून कसं जाईल मीच तर तुम्हाला बोलवलं आय एम सॉरी डॉक्टर अरे सॉरी कसलं नाही म्हणजे माझ्यासाठी वाट बघत बसावं लागलं हो इट्स ऑल राईट काय तपासायचं ना हा चलो मी इथंच थांबतो नाही म्हणजे कुणी आलं तर सांगायला बरं डॉक्टरात कामात येत सावकाश पाय जरा नीट बघा बरं का लंगडतायच अजून बसा फर्स्ट क्लास बघू दे मला काका एवढी घाई का मला वाटलं निवांत बोलवले तेव्हा ट्रीटमेंट साठी व्हायचंय म्हणे ट्रीटमेंट साठी अशी घाई थोडी ट्रीटमेंट बँडेज बांधला की म्हणे चालू लागा टाके काढले की सुटा बँडेज गुंडाळले की गाठ मारायला सुद्धा वेळ नसतो म्हणे बांधा तुम्हीच अहो बाईसाहेब असं काय करता अशा गाठी नाजूक हाताने बांधलेल्या बऱ्या असतात ए चंदन झालं का काका तुमची घाई का लागला का शेवटची घंटी वाजवायला नाही नमनाला दडावर तेल जाळायला लागलो म्हणून अगं बाई लाईट गेली की हो आता काय करायचं आयले लाईटचे म्हणत की वेगळंच आहे बरं का आला आला रे चंदन मी होतो बरं का पुढं का हो? नाही म्हणजे डॉक्टर तुला सोडतील की कुट्ट्यांवरनं तुमचं काही टिकमिट का काही चाललंय नाही का ते अगदी व्यवस्थित चालू द्या या पाय वरती. थांबा जरा. मीच घेते अगाई, काय करू बाई मी काय काय चंदन नगापासून बघायला लागला सारखं खंडाळा लागला नग बिक लागला माझी मग काय करू बाई चैनच पडू दे ना सारखं गवगवायला लागलंय अगं गवगवायला लागलं तर डॉक्टरला सांगायचं चिकरतील गेला सांगितलं ना ते म्हणाले जखम बरी होत ना असंच गवगवते असं म्हणलं तरी मग नकांना खरा खरा खाजवायचं तीच झालं या मालक या हे खुळे उठ बसा बसा राम राम काय थंड मागू चहा चहा तर सोडावं चंदनच्या बारीचं काय करता पब्लिक रोज विचारते आम्हाला चंदनची बारी कवा म्हणून त्याचं काय करायचं एवढं बोला बघू नाही डॉक्टरला विचारूया की काल परवाच टाक्या काढल्यात बरं हे 250 रुपये हा तुम्ही अंगावर मागितलं होतं ना अहो, तात्याला पैसे हे द्या बरं डॉक्टरला विचारता येतो विचारू की डॉक्टर काय आता घरच्या सारखेच आहेत हा अरे म्हणजे आता एवढी घटना झाल्या हो बरं येऊ मी या या राम राम विचारतो आम्ही खरंच बाई काय जादू आहे हो तुमच्या हातात असं हो मला कल्पना नव्हती बुवा कशी असते का हिराला कुठं कल्पना असते स्वतःच्या मोठेपणाची आणि चंदनाला कुठे कल्पना असते स्वतःच्या सुगंधाची आमचं शिकून असं नाही बोलायचं आम्ही तुमचं शिकून काय नाही बोललो वा छान सुंदर काय छान काय सुंदर सांगू राग नाही येणार राग तो आणि का नाही काय तुमच्यासारख्या लावण्यवतीला आपल्या सौंदर्याच्या देखणेपणाचा अभिमान असतो ना तो असं रूप मला आहे देखणं नुसतं आहे नाही त्याची पावती हवी म्हणून आमच्याकडून वधवून घेताय काय चला चला काय तोंडाने पावती देऊ येऊ का साहेब
या 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 चाल. इतका वेळ कुठे होतात? इथेच पडद्याच्या मागे. वा वा. बर, काय येणं केलंय? ती आमच्या चंदनाला बोर्डा उभं राहायची परवानगी कवा देत आहे? अरे मला वाटतं 4-5 दिवस लागतील. अजून 4-5? तात्याराव, डॉक्टर साहेबांनी अजून तमाशा बघितला नाही म्हणे. त्यांना आग्रह करा की. आणि एक सांगून ठेवत्या, डॉक्टर साहेब जर तमाशाला आले नाही तर मी काय बोर्डावर उभी राहणार नाही. अहो साहेब, चला की तमाशाला. तमाशा? अहो विचार कसला करताय तुम्ही? म्हणता तसा पूर्वीसारखा तमाशा राहिलेला नाही, लय सुधारलाय. हो, तमासगिरांची घराणे बी लय सुधारले, त्यांचा दर्जा आता वाढलाय. आजकाल दिवसा कालीज करतात आणि रात्री चाळ बांधून बोर्डा उभ्या राहत्यात. मग आता तुमच्या चंदनाच बघा की. अव तिच्या आईचं ते तसं झालं नसतं का? हे असं कानात अडकावून तुमच्यामध्ये डागदरीन झाली असती. बापरे, परमेश्वरा वाचवलंच रे. का काय तुम्ही आमच्याकडे मग कशाला आला असतात? काय नसते आली तरी बरं, गेले 15 दिवस रोज येते. ते काय नाही तात्याराव, यांच्याकडून कबूल करून घ्या तमाशाला यायचं. नाही तर सांगून ठेवते, मी काय बोर्डावर उभी राहणार नाही. आला का आमच्या पोटाचा प्रश्न? अहो तुम्ही तिचा पाय बरा केला, आता तुमचा पाय आम्हा गरीबाच्या पोटावर का देताय? तुमची पावले जरा वळवा की तमाशाकडे. हा, आता एखादा माणूस इतकं रागावणार असेल तर येतो बुवा. आरोग्य झाला आहे पाय, तरी मी तुम्हाला बजावलं होतं की एकदम ताण एवढा देऊ नका म्हणून. बोर्डावर उभं राहिल्यावर कशाचं भानच राहत नाही. असं कसं चालेल? इथे काय नाही, शिरेवर शिर चढली आहे. डॉक्टर साहेब, तसं काय काळजी करण्यासारखं नाही ना? नाही हो, एक इंजेक्शन दिलं, थोडा मसाज केला, बरा पाय. मग मी जातो तिकडे. समधी लोक काळजी करत असतील. येतो बरं का डॉक्टर? हा. आणि बरं का डॉक्टर साहेब, ते शिराचा काय गुच्चाबा झालाय तेवढा नीट सोडवा बरं का. दुखलं काय? धरून ठेवा जरा. आणि तुम्ही घाबरू नका बाईसाहेब, तुम्हाला एकट्याला सोडून मी कुठे जात नाही. तसं नाही हो. तसं नाही कसं? तुमची शीर काय म्हणते बघूया. ती बिचारी काय म्हणणार? बिचारी? अहो चक्क एका डॉक्टरला चोळ चोळ म्हणून राबवून घेते आणि म्हणे बिचारी. शिरेत शिर गुंतल्यावर तुम्ही ती बरी करता, पण काय मनात मन गुंतल्यावर ते दुखावणार नाही याची हमी देतो आम्ही. बघा. खोटं वाटतंय? नाही. चला पाय मोकळा करा बघू. ही जी शीर आहे ना, ही अशी दाबत वर गेली पाहिजे. काय झालं? काय नाही. हो, माझा हात कशाला धरलास? कसं झिंझिणी हव्यात तसं सबंध अंगात मुंगे खेळल्याचं का वाटतंय? हे काय झालं? काय होणार? अगं इलेक्ट्रिसिटी बोर्डाने सुद्धा आपल्याला कळून दिलाय. म्हणाला असेल दोघांच्या प्रायव्हसीत आपण कशाला तळमळणार. आपण खोल पाण्यात शिरतोय खरं, पण माझं पण चुकीचं पण पडत नाही ना. हे वेडे, तुला काय वाटतं मी तुला फसवणार आहे? ते भेकड असतात ना, ते धोका देतात. राणी, मी तुझ्या हातात हात धरलाय सोडायसाठी नाही. डॉक्टर,
आपल्या हातून? नाही चंदन, खरंच सांगतो मी नाही फसवणार तुला. तुला ठाऊक आहे घरी गेल्यावर प्रथम कुठली गोष्ट करणार आहे मी? ते कोणती? आपल्या लग्नाबद्दल वडिलांच्या कानावर घालणार आहे मी आणि आशीर्वाद मागणार आहे त्यांचा. पण तुमचे वडील या गोष्टीला संमती देतील? चंदन, तू माझ्या वडिलांना ओळखत नाहीस. अगं ते जाती निर्मूलन संस्थेचे अध्यक्ष आहेत. आशीर्वाद परमेश्वराचा घ्या. मी एवढंच सांगेन, श्री समर्थाने सांगितल्याप्रमाणे प्रपंच नेटका करा म्हणजे झालं. आबासाहेब, आपले सामाजिक कार्य फार फार थोर आहे. एक वेळ उद्योगधंदे वाढवून आर्थिक विषमता दूर करता येईल, पण जात पात धर्म यातून निर्माण झालेली विषमता कशी दूर होणार? उलट दर 5 वर्षांनी येणारी निवडणूक या जात पातीलाच खत पाणी घालते. मतदाराची जात ओळखूनच तिकीट दिले जाते आणि म्हणूनच तुमचं हे जाती निर्मूलनाचं कार्य महत्वाचं वाटतं. हरिजन, पददलित, उपेक्षित जाती जमाती आणि उच्चवर्णी यांच्यात निर्माण झालेली दरी कमी करण्याचं तुमचं हे कार्य फार महत्वाचं आहे. आबासाहेब, तुमच्या संस्थेला फुल नाही फुलाची पाकळी म्हणून छोटीशी देणगी देतोय, त्याचा स्वीकार करावा. अरे वा, पावती कोणाच्या नावानं फाडू? उगीच अहंकार कशाला पोसायचा? एक अनामिक म्हणून पावती फाडा. किती रक्कम आहे? 1001. अरे वा, बरा येतो आम्ही. या. चल. आबा, एक विचारू का? अरे विचार की. म्हणजे आबा, मी सुद्धा असाच आंतरजातीय विवाह केला तर तुम्ही आशीर्वाद द्याल? का नाही देणार? नाही तसं नाही, म्हणजे मी जिच्याशी लग्न करणार आहे ना ती कोणत्या जातीची आहे हे मी विचारत नाही आणि कधी विचारणारही नाही. अरे तू आंतरजातीय विवाह करतोस यात मला आनंद आहे. अरे चॅरिटी बिगिन्स एट होम. पण आबा काय माहितीये का की ते मी नुसताच आंतरजातीय विवाह नाही करत. म्हणजे जिच्याशी मी लग्न करणार आहे ना ती आबा तमासगीर आहे. अरे तमासगीर म्हणजे ती माणसंच ना. आबा, यू आर सिम्पली ग्रेट आबा. अरे नुसतं जन्माला महत्व नाही, कर्माला महत्व असतं. जा प्रदीप, कामाला लाग. उडवून घेऊ बा. यस आबा. चंदन, हे काय? आज टिकली न लावता अगदी खरं खरं कुंकू लावायचं ठरवलं आणि तुम्ही ते विस्कटून टाकलं. आज त्याच्या एवढंच ना, आपण आहे ते पुसून टाकू आणि तू टिकली लाव. असं कुंकू पुसायचं नसतं. पण त्याला म्हाताऱ्याचं काय ते सांगू नको. राणी माझा ऐक ना, तू टिकली लाव आणि ती साडी नेसून चटकन तयार हो. तुम्ही एवढी घाई करताय, पण जायचं कुठे आपल्याला? खरी वडिलांना वाचवायला. अगं म्हणजे तुम्ही एवढंच बोललात? पण बोललो. अरे संमती मिळवली आहे त्यांची. आता लवकरच आपलं खरं. अगं आपल्या भावी सुनेला कधी बघीन असं झालंय का माझ्या वडिलांना? वडिलांना आता तुम्हाला झाले केव्हा एकदा दाखवी नसतं. काही म्हण ना, पण तू लवकर तयार हो. लवकर. बरं बाई. अगो बाई, अहो हा तर चक्क जरीचा शालू आहे. करेक्ट. पण शालू वरातीत नेसायचा असतो. हे करेक्ट. अगं ही आपली वरातच समजणार, लग्न आधीची. चटकन तयार व्हा. म्हणजे काय तुमच्या समोर मी साडी नेसू? तुला काय होतंय? त्याला काय होतंय? चला चला तिथे जाऊन बसा, मग मी साडी नेसेल. हे बघ, मी इथं देवासारखा शांतपणे समाधी लावून मी थांबतो. अहो देव महाराज, Yes. काय समाधी लावायची ते तिथं जाऊन घ्यावा. चला बघू, चला बघू, तिथे जाऊन बसा. अरे कोण ऐकत नाही आपलं. तिथे बसायचं हो. आणि हे बघा हा. तोंड फिरवून घट्ट डोळे मिटून बसायचं. हा होय, अगदी घट्ट म्हणजे असे जाम डोळे मिटलेले. खोटं वाटत असते तर तूच बघ. हे बघ, मी बघतोय का बघ. बघत सुद्धा नाही. आज चोरून बघायचं नाही. हा तोंड चोरून बघतोय का? काय किती चावट आहात तुम्ही. असं करू नये आपण. बोटाने तुम्ही चावट आहात. बघा तोंड तिकडे फिरून बसा, नाही तर मी साडी नाही नेसणार. मग बरं बुवा, आम्ही तिकडे तोंड करून बसतो. अहो देवराज, समाधी सोडा, आम्ही तयार आहोत. हो,
पण बराच वेळ डोळे मिटल्यामुळे आम्हाला काही दिसत नाहीये. कुठे आहात तुम्ही? कुठे आहात? कुठे आहात? कुठे आहात? काय चावटपणा सोडा ना. चावटपणा? क्या बात है. आता एकदम डायरेक्ट लग्न मंडपात. आबासाहेब एवढं मिनट्या करून बोलावते, तर तिकडे बी जात नाहीस, तर इकडलं बी बघत नाहीस. आता मन व्हायचं घट्ट कर आणि एक इकडलं तरी सुराला लाव, नाहीतर तिकडे एवढं अगत्यानं बोलवतो तिकडे तरी जाऊन राहा. ते बोलवतात त्यांचं मन मोठं म्हणून का आपण तिकडे जाऊन राहायचं. माझ्या नशिबाने मला धोका दिला. काय घेतलं होतं मी आणि काय झालं. तिकीट काढ. 2 तिकीट द्या. अरे थांब मी काढतो. नाही मी काढतो. नाही थांब रे बाबा. हो 2 द्या. अरे थांब तिकीट काढ नको. अरे ते बघ तिकडे बघ. आज पण चंदनाची बारी नाही की. मग कशाला सर मारा आणलं होतं तुम्ही. राव तारीख करता चंदनाची बारी बघा, चंदनाची बारी बघा. अरे जरा थांब. पण काय कॅन्सल झालंय मालकाने विचारा की. हो मालक. नमस्कार. नमस्कार नमस्कार. का चंदनाची बारी आज कॅन्सल झाल्या? काय सांगायचं राव तुम्हाला. आज 8 दिवस झालं डोळे गाळत बसली आहे ती. चंदना बाई, तो मालक लय खवाळलाय. मग ते बारीला तरी उभं राहा, नाही तर जागा तरी खाली करा. दुसरी पार्टी बोलावतो. काय करायचं? मग काय करणार? आज 10-15 दिवस झालं तुम्ही समधी घरात बसून राहिले. तिथं पब्लिक रोज आमच्या नावावर बोंब मारते. आम्ही आपला रोज बोर्ड लावतोय आणि पुसून टाकतोय. हे बघा, आता मला एकच वाटतात सांगा, तुम्हाला बोर्डावर उभं राहायचं आहे का नाही? बाई चंदना, तोंड उघडून बोल की. घडा 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 घडा. होय, नाहीतर काय घरात बसून चालतंय. होय, अहो आम्ही तरी किती कर सोसायची. आधीच्या पायाने 1 महिना घुमवून. या पायानं सगळं अपशकून झालाय. बकुळा बाई तू गप गप. आधी हातचा वाट बोलले होय मी. गप म्हणलं तर. गुलाबराव, आज पारी उभी नाही. चंदना चंदना बाय काय झालं? तात्याराव, नुसत्याच कोरड्या भात्या व्हायला लागतात. जरा पाणी द्या बघू. घे बाई. काय तर बाई, काल पूर्ण सचवायला लागले. धडपडून बी जात नाही. होय ग बाई, सारखं डवळते बघ. अगं बोट घालून पडते तरी का बघ. बोट घालून पाडायला ते काय पित्त आहे. बकुळा, मला अंधारी आल्यासारखं होते. मी जरा पडते. होय होय, चल पड. बाई थांबले का नाही वकारे? अजून नाही. काहीतरी घोटाळा दिसतोय. तात्या,
मला वाटतं आता 8-10 महिने तरी माझ्या हातनं काय होणार नाही. मालकाने सांगून रजा घ्या. अगं तर अंगावर पैसे दिले त्याचं काय करायचं? माझ्या अंगावरच्या दागिन्यातला एखादा दागिना मोडा आणि त्यांचे जे काही पैसे असतील ते देऊन टाका. नाही पण मी म्हणतो यो आजार म्हणायचा तरी कामचा. अगं बाई 9 महिने 9 दिवसाचा दिसते. तात्याला आता त्याची उठीच इथं चर्चा नको. उद्याच्या उद्या आपण आपल्या गावाकडे जाऊया. तात्याला मी तुम्हाला सांगते. ऐक तू माझ्या बाळाला माझ्यापासून तोडलंच पाहिजे. त्याला तोडलं नाही तर त्याचं शिक्षण होणार नाही. कारण मला माझ्या बाळाला मोठा डॉक्टर करायचंय. यापुढे तुम्हीच त्याची आई, तुम्हीच वडील. मी असा दर्दी नारायण कसा सांभाळणार बाबा? पैशाची काळजी करू नका. तुरटे दागिने मोडा, तुरटे मोडा. दूध कपडा नसता कशाची आवाज करू नका. यापुढे जे काही मी मिळवेल ते फक्त याच्यासाठी. पण तो चांगला शिकला पाहिजे, तो मोठा झाला पाहिजे. याला फार खर्च आहे बरं. 20-22 वर्ष तुला सारखा पैशाचा भरणा करावा लागेल. मी विचार केलास का? होय गुरुजी, मी पूर्ण विचार केलाय. मी चंदनासारखीच दिसेल, उभं आयुष्य याच्यासाठी वेचेल. याला पैसा कमी पडू द्यायचे नाही. मात्र एक करा गुरुजी, उद्याची या मोठ्या माणसाची आई एक तमासगीर होते. हे तुला कधी कळता कामा नये, कधी कळता कामा नये. एवढं करायला माझ्यासाठी. ठीक आहे पोरी, एकदा दिलेला शब्द मी परमेश्वरापेक्षा अधिक मानतो. तू निश्चिंत बस. आता याच्या पुढं मीच त्याची आई. बस गुरुजी तुमची कशी उतराई हो. खरं सांगू, काहींच्या ऋणात राहण्यातच आनंद वाटतो. मी तुमच्या ऋणात राहील. गुरुजी, माझ्या बाळाला शेवटचा एक तास अंगावर बसू. पोरी हेच आईचं काळीच बरं. प्रेमाचा बांध असाच फुटत जाणार. इथंच मनाला आवर घालायला शिकलं पाहिजे बरं. खरं गुरुजी, मन घट्ट करीत मनाला आवर घाल. गुरुजी, माझ्या बाळाचं शेवटचं तरी पापा घेऊ. ठीक आहे पोरी, घे. बाळ, तुझे शापी द्यायला गोड पापा दे रे. पुढे अगं बाळाचं नाव काय करायचं? परमेश्वरा, माझा अनामिक SSC बसला, त्याला पास कर. चंदन, नागपुरी आपला अनामिक SSC परीक्षा पास झाला. हा पेढे घेऊन माझा अनामिक पास झाला. अरे बोर्डामध्ये पहिल्या 10 मध्ये 7वा आला. पहिल्या 10 7वा म्हणजे गुरुजी, माझा अनामिक नक्की डॉक्टर होणार. डॉक्टर काय वेडे, तू काय म्हणशील ते होईल. आणि 2.5 लाखामध्ये 7वा नंबर. पेढे खा. गुरुजी, मी त्याला भेटाली, त्याला पोटाशी धरून फक्त एकदा त्याचा पापा घेतो. नको पुरी,
इतकी वर्ष पोरी तू सहन केलंस त्याच्यावर पाणी का सोडणार आहेस तू? नाही हो गुरुजी, त्याला बघायला माझा जीव फार तळमळतो. पोरी मनावर असाच बांध. अगं त्याला डॉक्टर करायचं ना तुला. तुला सांगायचं राहिलोस, या पोराची मुलाखत आहे टीव्हीवर आता रात्री 8:30 वाजता. काय म्हणता? माझ्या अनामिकाची टीव्हीवर मुलाखत? अरे मुंबईला घेऊन गेलो होतो त्याला. इथल्या आकाशवाणीवर आता रेकॉर्डिंग जाऊ मी. थांबा गुरुजी. तुझं आयुष्य सार्थकी लागलं. स्वप्नानं शाप असतो बरं साकार न होण्याचा. तुझी स्वप्न साकार झाली. सगळी तुमची कृपा आहे गुरुजी. ऐकलत का? आपला अनवी SSCला पास झाला. आणि बरं का, नुसता पास नाही, 2.5 लाख मुलं 7वा आलाय. चंदन, अरे हे चंदन कोण? तात्याला. काय ना गुरुजी का आलत? तात्याला, माझा अनवी 2.5 लाख मुलं 7वा आलाय. पास झाला का त्यो? पास झाला का म्हणे? हा पेडा. पास झाला म्हणजे वा, तुझ्या कष्टाचं चीज झालं. आणि बरं का तात्या, आज की नाही त्याची टीव्हीवर मुलाखत आहे 8:30 वाजता. त्याची टीव्हीवर? आणि आपण मालकाला सांगायचं आमची बारी 3रीच ठेवा म्हणून. मी जाऊन चंदन राम राम. चंदन, आज तुमची बारी पहिली ठेवली बरं का 8:30 वाजता. 8:30 वाजता? 8:30 नको नको मला 8:30 वाजता नको. असं कसं? बाकीचं फळवालं बोंबातात माझ्या नावानं. चंदनची बारी रोज रोज उशिरा का म्हणून? ते काय पण असून दे मला. मी का आज 10 वाजेपर्यंत बोर्डावर उभी राहणार नाही. जरा ते तिला म्हणजे ते टीव्ही बघायचंय. टीव्ही? असं काय विशेष आहे आज टीव्ही? मला तेवढं काय कृपा करून विचारू नका. आणि बरं का, तुमच्या घरच्या लोकांना पण सांगून ठेवा आम्ही आज 8:30 वाजता टीव्ही बघायला येणार म्हणून. त्यात सांगायचं काय? कवा बी आहे की. बरं, 3री बारी जाहीर करतो बरं का? येतो. काय उभं हे घ्या पेढा? का विचारायचं नाही कसला? चला. या या. हे आम्ही टीव्ही बघायला आलो. या ना, बसा. मुलाने दाखवू नको, मुलं बसू देत. आम्ही बसतो ना खाली. बसा. यावर्षी SSC परीक्षेला 2.5 लाख विद्यार्थी बसलाय. या 2.5 लाख विद्यार्थ्यापैकी पहिले जे 10 क्रमांकाचे विद्यार्थी आहेत त्यांचा मी परिचय करून देणार आहे. आणि त्यातल्या त्यात 2.5 लाखात 7वा आणि ग्रामीण विभागामध्ये जो पहिला आलेला आहे त्याचा मी विशेष परिचय करून देणार. त्याचं नाव आहे अनामिक. अनामिक प्रदीप देसाई. काय रे अनामिक, एवढं मोठं आपण यश मिळवू असं तुला वाटलं होतं? साहेब, पहिल्या 10-3 अशी खात्री होती मला. अच्छा, आणि हे तू ठरवलं असेल की आपण आता पुढे मोठं कोण होणार? होय साहेब, मला डॉक्टर व्हायचं आहे आणि तेही सर्जन. नाही अनामिक, तुला लहानपणी तुझ्या आईचं मार्गदर्शन तुला लाभलं असेल नाही, तसं शिवाजी महाराजांना जिजाऊचं लाभलं होतं. नाही साहेब, मी त्या बाबतीत फार दुर्दैवी आहे. कारण मी जन्माला येताच माझी आई स्वर्गवासी झाली. ती मला सोडून गेली. अच्छा, आणि तुझे वडील? ते माझ्या जन्मापूर्वीच गेले साहेब. खरं सांगू, आज माझं यश पाहण्या निदान माझी आई तरी असायला हवी होती. तिनं मला पोटाशी धरलं असतं, हात फिरून कुरवाळलं असतं. अच्छा, म्हणजे तुझी ही मोठी खंत आहे म्हणायची. होय साहेब. बर, पण तुझा सांभाळ कोणी केला? माझ्या आजोबांनी, आईच्या वडिलांनी. आई मरताना माझ्या आजोबांनी तिला वचन दिलं की तुझ्या बाळाचं सगळं करेन. तेव्हा तिनं कुठं प्राण सोडला. आजची बारी काय रंगली नाही. हो तात्याराव, हो, या. राम राम. सुपारी घ्या. सुपारी हा, कसली? आज रात्रीच्या बैठकीची. तात्याराव, त्यांना म्हणावं आम्ही बैठक करत नाही. करत नाही? हे वाटतं तेवढं पैसे मागी,
पाहिजे तर 1000 रुपये घे. 1000 रुपये? तात्याराव, एकदा सांगितलं ना आम्ही बैठक करत नाही म्हणून. म्हणजे तुम्ही आमची सुपारी घेत नाही म्हणता? घेतली असती, पण बैठकीत आजकट विचकट प्रकार चालतात. पिण्याला सुद्धा ताळतंत्र राहत नाही. 4 रुपयासाठी फार किंमत मोजावी लागते. शेवटी तमासगीर बाई सुद्धा एक स्त्री आहे. तिला ही लाज आहे. ती सुद्धा कुणाची तरी. तुझ्या तोंडून गीता ऐकायला नाही येत. अग्या पैशा पुढं तूच काय तुझा बा सुद्धा नाचल. अहो साहेब, चंदना 1000 रुपयाची सुपारी. तात्याराव, जाऊ द्या त्यांना. ठीक आहे. काय म्हणाली ती? बैठक करत नाही म्हणाली. लय पत्तीवरतेचं आव्हान बोलत होती. ठीक आहे, तिला बी एक ना एक दिवस बैठक करावीच लागल. तात्याराव, हो तात्याराव, अहो तुमचं पत्र आलंय दुपारी. अगे चंदना, अगं पत्र आलंय. पत्र? गुरुजींचं असेल. पोरी, टीव्हीवरचा कार्यक्रम पाहिला असेल. अगं अनेकांना खूप खूप आवडला. आपल्या बाळाचा पण हाताना जो मन कसं हेलावून गेला असेल याची मला कल्पना आहे. विशेषतः आईचा उल्लेख जीव घेणा होता. टीव्ही पाहण्यासाठी पुण्यातच होतो असं मन गलबलून गेलं. असं एकदम वाटलं त्याला घ्यावं आणि तुझ्या कुशीत आणून टाकावं. त्याला सांगावं, बाळा ही तुझी आई कडकडून प्रीत. पोरी मन आवरलं, खूप आवरलं. म्हटलं एक खंत निघून जाईल, दुसरी खंत जन्माला येईल. बरं असो, जाऊ दे. खूप विचार केला त्याच्याविषयी. पुढील शिक्षणासाठी त्याला मुंबईलाच ठेवणं मला योग्य वाटतं. कारण का मुंबईमध्ये त्याच्या डोळ्यासमोर विशाल क्षितिजे दिसतील, विशाल दृष्टी येईल. त्याला खर्च होईल खूप, पण केला पाहिजे त्याच्या भवितव्यासाठी. कॉलेजचा खर्च आहे, हॉस्टेलचा खर्च आहे. झालंच तर आता हाफ पॅन्ट मिळत नाही जाता येणार त्याला. फुल पॅन्ट घ्यावी लागेल, पण करूया, काय हरकत नाही. त्यामुळे पत्र पाहताच 1000 रुपये ताबडतोब पाठवून दे. मागच्या वर्षाचा सारा खर्चांचा तपशील, पावत्या सगळ्या तुला पाठवलेल्याच आहेत. पत्र पाहताच 1000 पाठवून दे. तुझा गुरुजी. 1000 रुपये? काय लिहिलं? तर गुरुजीने 1000 रुपये मागवले आणि मी कल ते मुंबईला ठेवते. तिथला खर्च 1000 रुपये ताबडतोब पाठवले पाहिजेत. 1000 रुपये? कुठनं आणायचं एवढं पैसे? आजच्या दौलत ज्याला 200-250 रुपये भरला असतील आणि आमचं किस्सं उलट केलं तरी 5-10 रुपया नाही निघायच्या. 1000 रुपये? अगं ते 1000 रुपयाची लक्ष्मी चालत आली होती, तिला काढलीस. आता आला का अनामिकाच्या शिक्षणाचा प्रश्न? तात्याराव, त्या माणसाला सांगा मी बैठक करायला तयार. पैसे घे. हे म्हणते ना तू आपल्या बाळाला डॉक्टर करणार आहेस ना? अगं तू आत्महत्या केलीस तर त्याचं काय होईल? आपल्या बाळाला तू डॉक्टर करणार आहेस ना? आपल्या बाळाला तू डॉक्टर करणार आहेस ना? आपल्या बाळाला तू डॉक्टर करणार आहेस ना?
माझ्या बाळाला मला डॉक्टर करायचं. असं काही हो. एक विचारू का? ही कवटी कोणाची असेल रे? ही कवटी कोणाची असेल? मी तुला खात्रीपूर्वक सांगू शकतो की ती कुठल्याही जनावराची नाही. अरे तसं नाही म्हणत मी. म्हणजे ही कवटी स्त्रीची असेल का पुरुषाची? स्त्रीची असेल का पुरुषाची? बघूया. अरे हलून काय बघतोय? तो काय नारळ आहे? नाही नाही, खात्री करून घेतली का? रिकाम आहे म्हणजे नक्की स्त्रीची आहे. कॉंग्रॅच्युलेशन डॉक्टर अनामित. थँक्यू. गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल हे गोड गोड पेढे. अरे हे काय? सौ माधुरी अनामिक. हो, वडिलांनी आपल्या लग्नाला परवानगी दिली. अरे काय सांगते काय? पण तू वडिलांना घाबरत होतीस ना, म्हणजे ते ऑर्थोडॉक्स आहेत, लग्नाला परवानगी देतील किंवा नाही. ते पण काय जादू काय केली? अहो करणार काय? एकूण एक लाडकी लेक आणि तुमच्यासारखा हुशार जावई मिळाल्यावर मी काय करणार? पण लक्षात ठेवा, घराण्यांची अब्रू, इज्जत आणि लौकिक तुमच्या पदरात टाकतोय. सांभाळा. पप्पा, त्याबद्दल मी तुमचं तोडजोड करते. आजोबा, आजोबा नमस्कार. आजोबा मला फर्स्ट क्लास मिळाला, मला गोल्ड मेडल मिळालंय. पुरा पांग. बाई बरं कोणाची तार आली? तर कोणाची तार? माझा नवीन डॉक्टर झाला. तो पहिला आला. त्याला की नाही गोल्ड मेडल मिळालंय. म्हणजे काय मिळालं? सोन्याचा पदक. सोन्याचं पदक? माझं स्वप्न साकार झालं. असं वाटतं असं धावत जावं आणि माझ्या लेकराला पोटाशी धरावं. इतकी वर्ष केलं तिचं सार्थक झालं. मी माझ्या पैशाचं पेढ घेऊन येतो. ऐकलं का? आपला नवीन डॉक्टर झाला. त्याला की नाही गोल्ड मेडल मिळालं. चंदन. गुरुजी. पुरी चंदन. आणि मी एक शुभ वार्ता आणलेली आहे. शुभ वार्ता? त्यातली? तुझ्या पोराचं लग्न ठरलेलं लग्न? हो, त्याच्या वर्गातच एक डॉक्टर आहे, त्यानेच ठरवलं वाटतं. हा नाही गुरुजी, तिने जमवलं. तर सांगू, मुलगी रूपवान आहे, घरंदाज आहे, चांगलं खानदान आहे आणि एकुलती एक इस्टेट सगळी चिघरता व्हायचं आता. खरं सांगू गुरुजी, आता मी मरायला मोकळी झाली. पण गुरुजी, एक इच्छा आहे. या हाताने त्याच्यावर अक्षता टाकाव्या, त्याला तोंड भरून आशीर्वाद द्यावा. गुरुजी, मी लग्नाला येऊ ना? पुरी, इथं तुला हजर राहणं कसं शक्य आहे? का नाही गुरुजी, का नाही? घरंदाज खानदानी माणसं आहेत, त्यांचे श्रीमंत नातेवाईक आहेत, चुकून जरी कोणाच्या कानावर तर आवाजच कोसळणार. म्हणजे मी लग्नाला येऊ नये? मी तरी असं कसं म्हणू, पण गुरुजी, मला मुलाच्या आई म्हणून मानवत नाही फिरवायचं. मी दूर उभी राहून त्याच्यावर अक्षता टाकेन, दोघांना डोळे भरून बघेन. गुरुजी, मला दुसरं काही नको. गुरुजी, मला काही नको. लक्षात ठेव चंदन, चुकून जरी कुणाच्या कानावर गेलं ना, तुझ्या बाळाचं नुकसान होईल. नाही गुरुजी, मी या कानाचं त्या कानाला कळू द्यायची. एकटी दूर उभी त्याच्या लक्षात टाकेन. माझ्या पोराला बघेन, माझ्या पोराला बघेन.
पुत्रवती भव. लवकर मुलगा हो. हाच मंगल आशीर्वादात. अरे म्हातारे, जेवणाच्या पंक्ती बनायला अजून वेळ आहे. जा मागण्या जा. जा म्हणतो ना. त्या आईला नाही त्या वेळेला येतात. बोल का? आहो मी बोलते तुमच्याशी. अरे काय झालंय तरी काय तुम्हाला? अहो मी नववधूची भूमिका करतोय. मला जरासं बेरिंग घेऊ दे. काहीतरीच काय? काहीतरीच काय? किती उशीर केला, किती वाट बघायची. मला हळूहळू वाटायला लागलं होतं की वधू मी आहे आणि वर आपण आहात. पुरे पुरे कोणीतरी ऐकेल ना. होय ना. एक काम करा ना, त्या ठिकाणी तो दरवाजा बंद करा. म्हणजे काय? अहो पण जरा थांबा ना. आता कशाला? ती मोलकरीण येईल. ती कशाला तळमळायला येते? अहो ती तुमच्यासाठी केशरी दूध घेऊन येते. माझ्यासाठी मोलकरीण दूध घेऊन येते? वा 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 वा. लाजवाबा, तुम्ही मॉडर्न बायका म्हणजे क्या बात आहे. म्हणजे इतकं हे गोड काम ती मोलकरीण करणार. मला सांगा, ही तुमची मोलकरीण आणखीन काय काय करते? म्हणजे काय आहे की तुमच्या करता वाट बघत बसायला नको. ती पाहिली. आली का? या म्हणा. बाईचे दूध आणले, ठेव तिथे. आणखी काय लागेल? हो, मला गाढ झोप लागेल. नाही, इतकं दूध घेतल्यानंतर आणखी काय होणार नाही काय? बेटी किती वाजता आणू? काय हो बेटी केव्हा आणू देत? आता फर्स्ट नाईट म्हटल्यावर आणा की साधारण पहाटे 12 पर्यंत. आहो काय पाहताय का एवढं? अगं बघ, लग्न होऊन 3 मुलं झाली तर काय झकास लाजते. आपल्याला आवडलं बुवा. तुम्ही जरा शिका. काय शिका? लाजायला. तुला सांगतो गंमत. फर्स्ट नाईट बद्दल आपल्या काय छान कल्पना असतात. ते छातीत असं धडा धडा धडधडणं, अंगावर असे रोमांच उभे राहणं. लव्ह मॅरेजेस करतात ना, त्यांना या पहिल्या रात्रीतली काय खुमारी कळणार आहे. कारण ही धडधड, हे रोमांच, हे सगळं आधीच निघून गेलेलं असतंय. काय खरं का नाही? पुरे पुरे. म्हणून सांगतो, परमेश्वराने पती पत्नीला एका नाजूक धाग्याने बांधून ठेवलेला असते. कोणता नाजूक धागा? काय ग? कुणाची गप्पा? बघते. मला नातू झालं. म्हणजे तू आमची झाली. गुरुजी. कोण आहे? गुरुजी. चंदन, आशीर्वाद. तब्येत बरी नाही का तुमची? आता बरी काय काय काय. बैस बैस बैस. शेवटच्या यात्रेला निघालोय आम्ही आता. असं बोलू नका गुरुजी. त्यात वाईट काय? हा एक सोहळाच आहे. घासा गुंडाळून ठेवलाय.
वरच्या महाराजांनी दरवाजावर थाप मारली त्यांना सांगणार आमच्यासाठी तुमचा खोळंबा नाही होणार, आमचा बिस्तर बांधून ठेवलाय. वाईट काय, पत्र मिळालं आणि पोटच्या पोरीसारखी धावत आलीस, बरं वाटलं. आम्ही असे निपुत्रिक, तेही सुख तू आम्हाला दिलेस. तुझा पोरगा माझा अनामिक माझजवळ ठेवलास, वटलेल्या झाडाला पालवी फुटावी ना असं झालं. एक नाही, दोन नाही, 22 वर्ष तू माझजवळ ठेवलं. त्याचं पालन पोषण केलंस, त्याचं शिक्षण केलंस. आणि पुढे त्या दिवशी टीव्हीवर त्यानं माझा आजोबा उल्लेख केला. त्या दिवशी ईश्वराला म्हटलंय सगळं काही मिळालं, चांडा आता घेऊन जा. एक राहिलं काय? हा जीव घेणा कोण मारा मी आज संपवणार आहे. मुक्ती नाही आम्हाला, जीव घुटमळत राहणार इथल्या इथं. 20 वर्ष इथं लपून ठेवलं नाही बाळे, मी आज सांगणार. म्हणजे कुणाला सांगणार? म्हणजे पोराला, माझ्या अनामिकाला. अनामिकाला? त्याला बोलवलंय, आज येतो म्हणून तार आली त्याची. गाडी आली वाटते, तुझा अनामिकच आलाय. अनामिक? गुरुजी गोंधळीस का? नाही गुरुजी, नाही, मी अनामिक नाही, मला धीर होत नाही. मी आज जाते, मी आज जाते. आजोबा नमस्कार करून कशाला बोलवलं? नमस्कार. आशीर्वाद. बस. काय आजोबा, काय तब्येत झाली आहे तुमची? तुम्हाला 1000 वेळा सांगितलं आमच्याकडे चला, पण तुम्ही काय ऐकत नाही. राजा, तू एवढं अगत्यानं बोलवतोस ना, यातच सगळं काही. हे मात्र तुम्ही नेहमी म्हणता. बघ, तुला मुद्दाम जे बोलवलंय, तुला मला काही सांगायचंय. मला काय सांगायचंय? मनाची तयारी करून ठेव. मी जे सांगणार आहे ते तुला सहन होणार. सांगा सांगा आजोबा, लवकर सांगा. काय आहे? बाळ अनामिक, तुझं नाव जरी अनामिक असलं तरी तू आई विना पोरका नाहीच. काय? मला आई आहे? आजोबा सांगा, कुठे आहे ती? तुला आई आहे, या घटकेला या घरात आहे. खरं खरं सांगताय आजोबा? पण बाळा, ती कोण आहे तुला समजलं तर वेडापिशासारखा तर वागणार नाहीच ना? नाही, पण अशी कोण आहे ती? ती तमासगिरी नाही. काय? माझी आई एक तमासगीर? काय सांगताय आजोबा? होय बाळा, तुझे वडील तुझ्या जन्माआधी वारले नसते तर कदाचित जगाला एक कळलंही नसतं. फार फार सोसावं लागलं. अरे, तुला मोठा करावा म्हणून ती चंदनासारखी रेझिली. तुला लागणारा पैसा, अडका, शिक्षण, कॉलेजचा खर्च, हॉस्टेल, सारं सारं ती देत होती. मी केवळ निमित्त तुझ्यापर्यंत आणून पोचत होतो. बाळा, आता तिची एक शेवटची इच्छा. तिचे अखेरचे दिवस, सरते दिवस तुझ्या घरात तुझ्या मुलाबाळांच्या संगतीत जावेत एवढी इच्छा आहे. नाही म्हणू नकोस. पण आजोबा, मला माहिती आहे, मला माहिती आहे, मला माहिती आहे बाबा. तुझी बायको, तुझे सासरे घरंदाज घराण्यात धक्का बसेल त्यांना. आजोबा, सगळं उद्ध्वस्त होईल, सगळं उद्ध्वस्त होईल. बाळ, बाळ, मी तुला कोणात टाकत नाही रे. मी तुझ्या घरी तुझ्या आई म्हणून नाही, गुरुजींची कोणी लांबची नातेवाईक आहे म्हणून. आज परत मी कोणापुढे हात पसरला, तुझ्या पुढे पदर पसरते. तुझ्या घरी मला नुसती मोलकरीण म्हणून तरी येऊ दे रे. गाडीच्या डोळ्याने तुझा संसार बघे, संसार बघ. काही नको मला, काही नको, आता काही नको. काय नाही, तुझे पप्पा अजून कसे आले नाहीत? येतील हा, येतील हा. मंजुळा, तुझं धुणं भांडी आवरलं? हो. बरं, जावरची बेडरूम जरा साफ करून घ्या. आले आले आले, तुझे पप्पा अजून आले नाही. आले वाटतं.
या. माधुरी, आपले ते गुरुजी आहेत ना, त्यांच्या नात्यातले आहेत. यांना कुणी नाही म्हणून घेऊन आलात? त्यापेक्षा एखादं अन्नछत्र का उघडत नाही? हा या. हे बघा, इथलं झाडून साफसफाई करा आणि राहा इथं. बरं का? ऐकलं का? आज की नाही मी आपल्या अनामिकाच्या घरी आले. ते काय तुम्हाला एक काम कोणी सांगितलं? मंजुळा, हे मंजुळा, जी यांना हे काम कोणी सांगितलं? कोणी नाही, मी झाडत होते. मीच. तर बघ, पुन्हा एक काम यांना सांगता कामा नाही. आणा इकडं. कशाला मध्ये मध्ये तोंबडापणा करायचा? तुमच्यामुळे आम्हाला बोलणी खावी लागायची इथं. सुनबाई, मी बाळ मगापासून रडायला लागले. मी त्याला घेऊ का? नको नको, तुम्ही नका घेऊ. मंजुळा, तू घे जा बाळाला. अगं असं काय करते? घेऊ दे ना त्याला. अहो घेऊ द्या काय, त्यांना खोकला नाही का? मंजुळा, तू जा भाऊ, आम्ही आमचं घेतो वाढ. तुम्ही थांबलात का? जेवा ना. हे काय काय चाललंय? काय नाही बाळ, जरा पोट पुसते. कोणी सांगितलं? कोणी नाही. मंजुळा, बाळ, मंजुळा, काय हो? काय हवंय तुम्हाला? मला काही नको आहे, पण यांना बोट पुसायला कोणी सांगितलं? कोणी नाही. काय हो, त्यांनीच तर आपल्याला कबूल केलं होतं ना की पडेल ते काम करायला तयार आहे म्हणून. मग त्यात ओरडण्यासारखं काय आहे? तसं नाही ग, पण एकदम बोट पुसायला द्यायचं म्हणजे. पहा, तुम्हाला जर त्यांचा फार कळवळा येत असेल ना, तर त्यांना गुरुजींच्या गावीच पाठवून द्या. हवं तर आपण त्यांना तिकडे पैसे पाठवू. नको नको, चुकले चुकले. उगीच आरडाओरडा. अजून आले नाहीत ना? असं कुठे गेले? त्या पिकलं पार्ट्या समारंभ काही एक आहे वय. मी घेऊ का बाळाला? घ्या घ्या, मला बी स्वयंपाकघरात काम आहेत. बर बाळ, बाळाशू, अचानक काय केल्याचे बाबा? हस बघू हस बघू. मला एक पप्पी दिले, गोल पप्पी दिले. नॉनसेन्स. काय हो, तुम्हाला किती वेळा सांगितलं की बाळाच्या तोंडाजवळ तोंड देऊन पापी घेत जाऊ नका म्हणून? आणा इकडे. बघेल तेव्हा बाळाचे पापे घेत असतात. अगं हो हो हो, 2-4 पापे घेतलं तर ओरडायला एवढं. अहो, हायजेनिक सेन्सच नाही या बाईला. जेव्हा बघाव त्या बाळाचे पापेच घेत असते. डर्टी. काय करते? एवढं बिघडणार काय का त्याच्यात? अहो, खोकलं नाही का त्यांना? बाळाला कमी जास्त झालं म्हणजे क्षमा करा, क्षमा करा मला. पुन्हा नाही बाळाचे पापे घड, पुन्हा नाही घड. मला बाळाचा पापा नाही घेऊ दिला. मधून चाललं.
देवासमोर समय घातला हा. पाय उठलं वाटतं. आणि देवासमोर सांज घातला. देवघरात काय करीत होतात? काही नाही, देवाजवळची समई लावली. गणपतीची मूर्ती काय झाली? माधुरी, माधुरी, ए माधुरी, आले आले काय लवकर ये. काय हो पप्पा? इथली चांदीची गणपतीची मूर्ती काय झाली? मूर्ती नाही. अगं मूर्ती गेली कुठे? थांबा, मी मंजुळाला विचारते. मंजुळा, ए मंजुळा जी, काय पैसे? देवघरातली चांदीची गणपतीची मूर्ती काय झाली? मूर्ती मला काय? बाईसाहेब बोलत आहेत तुम्हाला. हो या या लवकर लवकर. बाईसाहेब या बघा आल्या. काय बाईसाहेब? काय हो, काल आम्ही नसताना तुम्ही देवघरात गेला होता? हो, म्हटलं 3 सण झाले, देवाजवळची समई लावावी म्हणून गेले होते देवघरात. हो, आणि तिथली चांदीची मूर्ती चोरली. चांदीची मूर्ती? मला काही कल्पना नाही, मला काही कल्पना नाही. बाईसाहेब, ती तशी नाही कबूल व्हायची. चांगलं पोलिसाच्या ताब्यात द्या. खरंय. नको नको, पण ती मूर्ती घेतलीच नाही. घेतली नाही. घेतली नाही तर जाईल कुठं? माधुरी, तरी मी तुला बजावत होतो, तिच्या घातपातीची नीट चौकशी करा, नाहीतर असं होतंय. मी खरंच सांगते, मी मूर्ती घेतली नाही. तशी ती नाही कबूल व्हायची. हॅलो, पोलीस स्टेशन का? मी डॉक्टर माधुरी देसाई बोलते. आमच्या घरी चांदीच्या मूर्तीची चोरी झाली आहे. हो. हा, नाही नाही, जुने नोकर वगैरे विश्वासातले आहेत. काय म्हणाला? हा हा, नाही नाही, एका बाईवर संशय आहे. ती इथेच राहते आमच्या इथे, आउट हाऊस मध्ये. हो हो. तुम्ही ताबडतोब येता ना? अच्छा अच्छा, बरं, थँक्यू. थँक्यू. साहेब, सगळं घर शोधलं, काही सापडलं. माधुरी, काय प्रकार आहे हा? अहो, आपल्या देवघरातली चांदीची मूर्ती चोरली गेली आणि या बाईवर संशय आहे माझा. माधुरी, कोणाबद्दल बोलतेस तू?
साहेब दिसायला असल्या सासून बायात अटल गुन्हेगार असतात. खबरदार, बोललात तेवढं बोललात. यापुढे एकही शब्द बोलू नका. काय बोलू नका? अहो 1.25 किलो चांदीची मूर्ती होती. चांदीची काय ती 1.25 किलो सोन्याची असू दे. हवालदार साहेब, मला तसे कृपा करून निघून जा. ठीक आहे, चल रे. आई, माफ कर मला. स्वतःच्या मुलाच्या घरात तुझी ही विटंबना व्हावी. परमेश्वरा, कोणत्या जन्माचा शाप तो आम्हाला भोगायला लावतोय. आई, आई, किती कोण मारा सहन केलास का? 1 नाही 2 नाही, गेली 25 वर्ष. आई, तुला मोलकर्णीच्या रूपात बघायची आणि आई म्हणून न हाक मारण्याची कसली शिक्षा माझ्या कपाळी आली. काय हो, ह्या तुमच्या आई आहेत असं का सांगितलं नाही तुम्ही मला? कारण मला भीती वाटली तुझ्या घराण्याची, तुझी, ह्या जगाची. कारण कारण माझी आई नमाजगीर आहे. इतक्या दिवसात आपल्या पत्नीला, तुमच्या माधुरीला ओळखलं नाही तुम्ही. सासूबाई, सासूबाई, मला क्षमा करा. सासूबाई, मला क्षमा करा. मी अनाधानानं नाही ते टाकून बोलले हो तुम्हाला. माझे अपराध पोटात घाला सासूबाई, माझे अपराध पोटात घाला. पोरी, यात कुणाचाही अपराध नाही. अपराध असेल तर तो माझा, माझ्या नशिबाचा.